आमदार जितेंद्र आव्हाड वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याचं आता समजतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ते वर्षावर दाखल झाल्याची माहिती मिळतेय। मतदारसंघातल्या कामांसाठी ही भेट त्यांनी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, निश्चित अजिंक्य, जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत ते आता वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि दोन गोष्टींची खलबत या बैठकीत सुरू असल्याची माहिती समोर येते। एक म्हणजे आव्हाड यांच्या मतदारसंघातील काही कामानिमित्त ते निवेदन घेऊन आलेले आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट शरद पवार यांच्यातर्फे MCA निवडणुकी संदर्भात सुद्धा या भेटीत चर्चेची शक्यता वर्तवली जात आहे। याआधी आपण पाहिलं असेल शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक असतील किंवा स्वतः भाजपचे आमदार प्रसाद लाड असतील यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतलेली होती आणि दिवाळी शुभेच्छांचं निमित्त जरी सांगितलं असलं तरी MCAची जी निवडणूक येऊ घातलेली आहे त्यामध्ये आता भाजप आणि शरद पवार गट या दोन्हींचाही आमने सामना होण्याची शक्यता आहे। मात्र ही निवडणूक कुठेतरी सामंजस्याने करण्याचा प्रयत्न आता दोन्ही गटाकडून सुरू आहे आणि म्हणूनच आव्हाड आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आल्याची चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे नेमकं या भेटीमध्ये आता काय खलबतं होत आहेत हे उद्यापर्यंत स्पष्ट होऊ शकतं। मात्र दरम्यान आता सध्या तरी मतदारसंघातील एक निवेदन सुद्धा आव्हाड यांनी घेऊन आल्याची माहिती आहे। ठीक आहे चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।